मित्रांनो, मुंबई इंडियन्सची टीम IPL 2026मधून ऑफिशियली बाहेर झालेली आहे. मुंबई इंडियन्सची टीम पेपरवरती स्ट्रॉंग होती, परंतु मैदानावरती त्यांनी खेळ शानदार केलेला नाही. त्यांची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. मुंबई इंडियन्सकडे वर्ल्ड कप विजेते सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यासारखे मोठे खेळाडू होते, परंतु मुंबई इंडियन्स IPL 2026च्या बाहेर पडलेली आहे. तर अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत, अशा कोणत्या 3 चुका आहेत ज्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम IPL 2000मध्ये शानदार प्रदर्शन करू शकली नाही, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, सर्वात पहिली चूक म्हणजे सिनियर खेळाडूंचा फ्लॉप शो. मित्रांनो, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह त्यांना साजेशी अशी कामगिरी करू शकलेली नाहीत. जसप्रीत बुमराहच्या नावावरती फक्त 4 ते 5 आतापर्यंत विकेट्स आहेत, तर सूर्यकुमार यादव एकाही मॅचमध्ये चमकू शकला नाही. तर हे म्हणजे सर्वात पहिले कारण. दुसरे कारण म्हणजे कॅप्टन्सी. हार्दिक पंड्याने शानदार यावर्षी कॅप्टन्सी केली नाही. शानदार निर्णय त्याने घेतलेले नाहीत आणि त्याचाही फॉर्म खूप गडबड आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशा आलेली आहे. आणि तिसरे मोठे कारण म्हणजे टीम एका युनिटने खेळलेली नाही. एकदा बॅटिंग चालली तर एकदा बॉलिंग चालते. टीम एकजूट होऊन खेळलेली नाही. आधीच्या काळामध्ये मुंबई इंडियन्सची टीम आपण पाहत असाल, टीम एकजूट होऊन खेळत होती. 5 पैकी 5 सामने जर मुंबई इंडियन्सला जिंकून क्वालिफाय करायचे असेल तर 5 पैकी 5 सामने जिंकून मुंबई इंडियन्सची टीम क्वालिफाय होत होती. परंतु यावर्षी टीम एकजूट होऊन खेळलेली नाही. टीममध्ये ताळमेळ आपणास पाहायला भेटला नाही. IPL सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स ही IPL जिंकण्याची दावेदार होती. त्यांच्याकडे तगडे खेळाडू होते. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर यासारखे मोठे खेळाडू मुंबई इंडियन्सकडे होते, परंतु त्यांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या चुकामुळे मुंबई इंडियन्सची टीम IPLमधून बाहेर पडली? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.